तरी सामने खेळावे लागतील. चला दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी पांगळोली संघ आणि मुळगाव वाळी संघ. स्ट्राइक साठी सूरजला आपण पाहतो, नॉन स्ट्राइक एंड साठी चेतनला पाहतोय. सलामीवीराची जोडी मैदानाच्या आतमध्ये सूरज आणि चेतन. सूरज म्हटलं तर अंडर आर्म क्रिकेटचा बादशाह, बऱ्याच वर्षे अंडर आर्मचं क्रिकेट खेळत त्यानंतर रोहा तालुका प्रीमियर लीग सुद्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजीच्या मोर्चावरती सार्थक. लेट्स प्ले. अंपायर सरांचा इशारा होतोय, सामन्याला होते सुरुवात. क्षेत्ररक्षण तसं पाहिलं ना, स्वीपर कव्हर तैनात करण्यात आला, एक्स्ट्रा कव्हर त्याच ठिकाणी मिड ऑन मिड ऑफ डीप मध्ये मिड विकेट तैनात करण्यात आलाय. स्क्वेअर लेग डीप मध्ये आहे. थर्ड मॅन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल, खराब चेंडू, स्वरघोषित चेंडू आला. लेंथ वरती टाकण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर आपल्याला येताना पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने वाढली, धावफलक 1 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राइकला सूरज शिंदे. ब्रेकर बॉल, यॉर्कर पद्धतीचा खोदून काढलाय चेंडू. कार्पेटच्या आधारावरती हा चेंडू खेळला. फक्त आणि फक्त एकच धाव आली. धावसंख्या 1 ने वाढली, धावसंख्या 2 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती स्वरघोषित चेंडू आला, तदनंतर कमबॅक करायचं होतं, कमबॅक केलं. फक्त आणि फक्त एकच धाव आली. स्ट्राइक एंड वरती चेतनला आपण पाहतोय. चेतन कशा पद्धतीनं खेळ करतोय हे पाहणं खूप गरजेचं आहे. हो, यावेळेस सुपला शॉट. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. चेंडू थांबला, एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न झाला, दुसरी धाव सुद्धा घेतली, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव. धावसंख्या 3 ने वधारेल, धावफलक 5 या आकड्यावरती. 5 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पाच अशी धावसंख्या धावफलकावरती. पुढचा चेंडू स्ट्राइक एंड वरती आपण सूरजला पाहतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती सार्थक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट जशी जणू कुऱ्हाडीच्या स्वरूपाची टाकलेली, परंतु बॉल तितकासा आला नाहीये. सूरज त्याचसाठी जाणला जातो. किंबहुना बरेच सामने सूरजचे मी पाहिले की त्याला जास्तीचं प्लेट करता येत नाही. तो आक्रमण करतोय आणि तो आक्रमण करण्यासाठी जाणला जातो आणि तो आक्रमण करण्याचा प्रयत्न देखील करतोय. पुन्हा एकदा कार्पेटच्या आधारावरती आज स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू टाकला गेला. एकच धाव मिळाली आहे. धावसंख्या 1 ने वाढली, धावफलक 6 या आकड्यावरती. 6 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. जिथे षटकातील 3 चेंडूचा खेळ संपला, 4 चेंडूचा खेळ संपला. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी असणार आहे. 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका आपल्याला चेतनच्या किंबहुना सूरजच्या बॅट मधून येताना पाहायला मिळेल का? यावेळेस मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. तिथे एक धाव घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न केला गेला. धावसंख्या 2 ने वाढली, धावफलक 8 या आकड्यावरती. 8 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल, या षटकातील शेवटचा चेंडू. टप्प्याचा बॉल. पॉपिंग क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न होता, जिथे फाईन लेग रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न असफल ठरला. मैदानामध्ये काय घडलंय, पंचाने इशारा केला की 6 चेंडूचा खेळ संपला. म्हणजेच काय झालं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला, 6 चेंडू संपुष्टात आले. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 8च धावा आल्या. जमेची बाजू अशीही राहिली आहे की एकही विकेट आलेली नाहीये. सलामीवीराची जोडी म्हणून आपण पाहिलं की सूरज शिंदे आला, त्याच्या जोडीला असलेला आपण चेतन पाहिला. हे दोन्ही खेळाडू अजून मैदानाच्या आतमध्ये ताल ठोकून उभे आहेत. त्यांच्याकडे ती क्षमता आहे. ज्यावेळेस दुसरे षटक टाकण्यासाठी आता मात्र कुणाला प्रमोट केलं जाणार? दुसरे षटक टाकण्यासाठी गणेश लाडला प्राचारण करण्यात आलंय. विशालजी लाड यांचे बंधू मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक टाकण्यासाठी. स्ट्राइक एंड वरती सूरज शिंदे. पहिलाच बॉल. गोल्डन टप्प्यावरती चेंडू खेळला. फाईन लेग रिजन मध्ये सुई मधून काढावा धागा. येतोय हा तसाच चौकार.
धावसंख्या 4 ने वधारली. डबल डी सीट मध्ये 12 या आकड्यावरती. 12 अशी धावसंख्या. पहिला चेंडू टाकण्यात आला गोल्डन टप्प्यावरती. चेंडू थोडासा शॉर्ट लेंथ वरती पडला होता, परंतु त्या चेंडूला त्याने फाईन लेग रिजन मध्ये खेळला. जिथे एक सुंदर चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या 4 ने वाढले. 12 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. दुसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गणेश. यावेळी सुद्धा सुंदर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचाने त्या चेंडूला दंडित केले. बघा, या क्रिकेटच्या क्षेत्रातील सरन्यायाधीश म्हणून ज्यांची ओळख निश्चितपणे आपण पाहतोय, अपयशील पंच आपल्याला पाहायला मिळतात. भास्करजी सातमकर सर आणि त्यांच्या समेत आपल्याला लोचनजी भोईर सर हे 2 ऑफिशियल पंच आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी सकाळपासून चांगल्या स्वरूपाच्या पंचांची भूमिका सातत्याने त्यांच्या माध्यमातून केली जाते. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू. लीडिंग एज फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढली. धावफलक 14 या आकड्यावरती. 14 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अगदी शांत गतीने चाललेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. रसिक प्रेक्षक सुद्धा आनंद घेत आहेत की आम्ही बऱ्याच वर्षातना किंबहुना बऱ्याच महिन्यातना मुंबईवरनं गावाकडे आलो की नुसतं आम्हाला एक मैदानच दिसतं आणि त्याच मैदानावरती चालू असलेला हा खेळ, क्रिकेटचा खेळ. यावेळेस सुद्धा सुंदर चेंडू. क्रिकेट आणि क्रिकेटच पाहायला मिळतं. मित्रांनो, क्रिकेट म्हणजे काय, माझ्या परिभाषेत सांगण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. क्रिकेट म्हणजे आपल्या आयुष्यातली रोजचीच नवी लढाई. या लढाईत तुमची हार जीत तर होणारच आहे, परंतु मैदान सोडायचं नाहीये. लढत राहायचं आहे आणि लढता लढता घडत सुधारायचं आहे. एकच धाव आली आहे. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक 15 या आकड्यावरती. 15 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीनं हा खेळ चालू आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी सुद्धा होते. इथं कोण आहे? वळके का? पुढचा बॉल. ओ, यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. काय होतंय, काय घडतंय, काय नाही घडत हे सुद्धा सूरजला कळेना. बॉल कशा पद्धतीने येतोय, कुठल्या टप्प्यावरती येतोय ते त्याचा प्रश्नचिन्ह पडलाय आणि त्या प्रश्नचिन्हाचं उत्तर अजून सुद्धा मिळालेलं नाहीये. त्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने या क्रिकेटच्या क्षेत्रातील गोलंदाजीची जी गाठ आहे ना, त्या गाठीचं उत्तर मिळेना त्याला आणि त्या पद्धतीनं गणेश गोलंदाजी सुद्धा करतोय. बायच्या स्वरूपाची 1 धाव आली आहे, जिथे धावसंख्या 1 ने वाढली. 16 या आकड्यावरती. शेवटचा बॉल. ओ, यावेळेस काय घडतंय, पंचांचा इशारा येणं बाकी असणार आहे. पंचांचा इशारा होतोय की दुसऱ्या षटकाचा खेळ संपला, चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला तळवली संघ, त्याच्या विरोधात जे बजरंग वळके बी संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो, आजच्या दिवसातली पहिल्या फेरीची शेवटची लढत. तळवली विपक्ष जे बजरंग वळके बी संघ. नाही असं पाठी पण तुला लिवाय ना. तिसरा आणि शेवटचं षटक गोलंदाजीच्या मोर्चावरती. प्लेयर्स नेम बाबू. बाबू मैदानाच्या आतमध्ये. स्वर्गोषित चेंडू आलाय. कुठेतरी लाईन भरकटताना आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या 1 ने वाढली. 17 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. खेळाडू धावतोय, क्षेत्ररक्षण करतोय, तत्वर मात्र 2 धावा अर्जित करण्यात आल्या. धावसंख्या 19 या आकड्यावरती. 19 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. शांत संयमी असा खेळ चालू आहे, परंतु आक्रमण करावी लागतील. बघा, कालच्या दिवसामध्ये आपल्याला दुपारचं 3:30चं 4चं सत्र पाहायला मिळालं होतं की कुठलाही पाऊस येताना पाहायला मिळत नव्हता, परंतु 5 मिनिटांमध्ये जे वादळ आलं ना,
अगदी उमेश सर, मला असं वाटत होतं की आपली स्पर्धा कव्हर होते की नाही आहे, विकेट कशा पद्धतीने आपली साथ देते, विकेट किती ओले होते, परंतु वरुण राजाने जाणलं की तुम्हाला मी ही तुमची स्पर्धा कव्हर करून देणार आणि ती आज आपण प्रत्यक्षात उतरवली. पुढचा बॉल स्ट्राईक साठी सूरज शिंदे, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली गेली, एकच धावेवरती समाधान मानलंय. धावसंख्या 1 ने वाढेल, धावफलक 22 या आकड्यावरती. 22 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आला. अजून सुद्धा शेवटच्या षटकातील 3 चेंडू येणं बाकी असणार आहे. सलामीवीराची जोडी मैदानाच्या आतमध्ये ताळ टोकून आहे, परंतु त्यांना प्रश्नचिन्ह पडलाय की बॉल कोणत्या टप्प्यावरती येतोय. तिथं सुंदर शेल विशालजी लाड सरांकडून आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज बाद. 3ऱ्या क्रमांकावरती अक्षयला मैदानाच्या आतमध्ये प्रचारण करण्यात आलंय. तिसऱ्या क्रमांकासाठी अक्षय मैदानाच्या आतमध्ये. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ येणं बाकी. 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका किंबहुना दोन्ही मोठे फटके आले तर चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं, कारण या विकेटवरती आतापर्यंत जास्तीच्या धावा चेस झालेल्या नाही आहेत. पुढचा बॉल, चौथा चेंडू, 5वा. हो, सुंदर चेंडू टाकला गेला. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, विकेट सॅक्रिफाय, फलंदाज बाद. चला, तळवली आणि जय बजरंग वळके बी संघ, आम्ही तुम्हाला 3रा पुकार करतो. या आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. उमेशजी सावंत यांचा संघ आणि त्याच्या विरोधात जय बजरंग वळके बी संघ. तांबडी घोसाळे विभागातील धुरंधर आपण आजच्या दिवसामध्ये पाहिलेत. पुढचा बॉल, शेवटचा चेंडू. पुलटॉस पद्धतीचा चेंडू कार्पेटच्या आधारावरती मिड विकेट रिझन मध्ये खेळाय. 2ऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा, 2च धावेवरती समाधान मानलंय. धावसंख्या 24 या आकड्यावरती 25चं टार्गेट. दोन्ही संघ आलेत का? तळवली संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय मित्रांनो. चला, जय बजरंग वळके बी संघ. चला, बांगलोली संघ त्वरित आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. नाणेफेकीचा कौल केला जातोय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीची शेवटची लढत तळवली विपक्ष जय बजरंग वळके बी संघ, या 2 संघांमधली जगदोजग. चला, उमेश सावंत या. टॉस कोण झाला? टॉस उदय, टॉस कोण जिंकला? तळवली टॉस डिसिजन. चला, सामन्याला सुरुवात करायची. पांगुलेली संघ, अक्षय चला स्पीडअप करा.
या स्पर्धेमध्ये मिलिंद सरांचं सुद्धा आगमन झालंय. सर तुमचंही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत. मिलिंदचे अग्रे सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. बघा काही काळाने असं म्हणजे आपल्या वैयक्तिक किंबहुना पर्सनल कामामुळे ते क्रिकेट पासून थोडेसे लांब राहिले. चला सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय की उत्तरार्धाच्या खेळाला होते सुरुवात. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावेची गरज गोलंदाजीच्या मोर्चावरती. चेतनला आपण पाहतोय. सलामीवीराची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण मुळगाव वाळे. चला आपण 12 प्रतिनिधी आमच्याकडे नाही आहेत अवेलेबल. चला तळवली उमेश सावंत आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे त्वरित. स्ट्राइक एंड वरती अविनाश, नॉन स्ट्राइक एंड वरती पंडित, गोलंदाजीच्या मोर्चावरती चेतन. पहिलाच बॉल स्टेर केला चेंडूला. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. एकच धाव. धावसंख्येचा श्री गणेश 1 या आकड्याने. येणारे 17 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावेची गरज आहे. प्रयत्न सोडायचे नाहीत, प्रयत्न करायचे आहेत. जोपर्यंत शेवटचा चेंडू आपण आपल्या हातामधून सुटत नाही ना तोपर्यंत प्रयत्न करायचे. फुल टॉस पद्धतीचा बॉल त्या चेंडूवरती केलाय प्रार. एलिव्हेशन मिळालं नाहीये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक फलंदाज बॅक टू द डगआउट. गोल्डन डकचा शिकार 0 नंबरचा चष्मा. पंडित मैदानाच्या बाहेर परतला. नेट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती. चला स्पीडअप करायचा आहे. विशाल लाड मैदानाच्या आतमध्ये. विशाल लाड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. किंबहुना बघा ना मित्रांनो, ज्या वेळेस पाठची 7-8 वर्षे तुम्ही पाठी जा, विशाल लाड नावाचा एक खेळाडू यायचा. याच मैदानावरती तो खेळलाय. किंबहुना बऱ्याच आपल्या विभागातील मैदानं त्याने गाजवली. आज स्वतःच्या व्यवसायामुळे थोडासा तितकासा क्रिकेटला वेळ देता आलेला नाही आहे. त्याच कारणाने क्रिकेट पासून थोडेसे लांब राहिले. परंतु क्रिकेटचं वेळ काही त्यांच्यामधून सुटलेलं नाही आहे. जी रोहा तालुक्याची सर्वाधिक मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आपला संघ स्पॉन्सरशिप नेहमी त्यांच्या माध्यमातून केला जातो. आपल्याच विभागातून बरेचसे खेळाडू त्या संघामध्ये खेळले जातात. अकोल टप्प्याचा बॉल, परफ्यूम डिलिव्हरी. 1 धाव घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलक 2 या आकड्यावरती. सुंदर गोलंदाजी होते. तितकाशा धावा आपल्याकडे नाही आहेत, परंतु आपल्याला धाव वाचवणं खूप गरजेचं आहे. धाव्यासाठी केलेली धाव ते म्हटलं जातं ना की धावा करण्यासाठी सुद्धा दम लागतो, धावा रोखण्यासाठी सुद्धा दम लागतो, परंतु धावण्यासाठी सुद्धा दम लागतो. आणि तो दम कुणाच्यात आहे? एका बाजूला आपण पांगोळले संघ पाहतोय, त्याच्या विरोधात मुळगाव वाळी संघ. सुंदर चेंडू चांगल्या पद्धतीने चांगल्या टप्प्यावरती अचूक नियंत्रण. या पद्धतीनं या धाटणीची गोलंदाजी सातत्याने चेतनच्या हातामधून आपल्याला पाहायला मिळाले. त्याला चेस करताना अक्षय आपल्याला पाहतो. बघा, गावासाठीचं क्रिकेट यासाठी हे जाणला जातो. आपला खेळाडू एखादा चांगला परफॉर्मन्स करतो, त्याला चांगलं पाठबळ देणं खूप गरजेचं आहे, किंबहुना त्याला साथ देणं खूप गरजेचं आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली झेल होतो का? कोणतीही चूक नाहीये. फलंदाज पुन्हा एकदा बॅक टू द डगआउट.
बघा मॅच सोडायची नाही पांगळोली संघाने ठरवलंय, किंबहुना आमच्याकडे फक्त आणि फक्त 25 धावेचं टार्गेट आहे, परंतु या 25 धावा आम्ही रोखू शकतो याचसाठी आम्ही जाणले जातो। किंबहुना बऱ्याच वर्षाचा अनुभव, बऱ्याच स्पर्धा खेळण्याचा अनुभव, अक्षय सुद्धा रोहा तालुका प्रीमियर लीग खेळलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो। त्याच संघामध्ये आपल्याला सूरज शिंदे सुद्धा RTPL सारखी मोठी स्पर्धा खेळायला पाहायला मिळतो। परंतु मुळगाव वाळी संघाचा विचार केला ना तर ज्या खेळाडूनं आपल्या गावासाठी, आपल्या विभागासाठी एक संघ पुरस्कृत केला RTPL मध्ये, तोच खेळाडू विशाल लाड सुद्धा आपल्याला बॅटिंग मध्ये पाहायला मिळतोय। बघा हे खेळाडू आपल्या वरच्या विभागाचे भविष्य आहेत, कारण मी मगाशी म्हटलं होतं की विशाल लाड हे नाव निश्चितपणे एक चांगला समाजसेवक म्हणून जाणला जातो, कारण आपल्या विभागातील अडीअडचणी असतील किंबहुना एखाद्याचं संकट असेल त्यांच्या माध्यमातून ते निश्चितपणे दूर केलं जातं। क्रिकेट प्लस समाज सेवक म्हणून त्यांची नेहमी ओळख असते। रिव्हर्स अटेम्प्ट केलाय फाईन लेग रीजन मध्ये, थर्ड मॅन मध्ये आपण चेंडू पाहतोय, कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे, येतोय हा षटकार। धावफलक यावेळेस 8 या आकड्यावरती षटकार आलाय। रिव्हर्स अटेम्प्ट केला, जिथे सीधी उंगली से बात न चली, उंगली टेढ़ी करनी पड़ी और वो सक्सेस भी हो गई। काय घडतंय बघा, जिथे असं वाटलं होते ओमकारजी की 5 चेंडू टाकले, 5 चेंडू मध्ये अवघ्या आणि अवघ्या 2च धावा होत्या, बरोबर ना। तदनंतर शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, एकंदरीत धावसंख्या 8 या आकड्यावरती। क्रिकेट याचसाठी जाणलं जातं, अनिश्चितीचा खेळ म्हटलं जातं। याचं मूळ कारण तो कधी बदलतो ना याचा काही नेम नसतो, आणि नेम नसल्या कारणाने त्याला कोणतं सूत्र वापरलं जाणार, मग त्या सूत्रांचा कधी कधी वापर केला ना तर सक्सेस सुद्धा होतो, परंतु अनसक्सेस सुद्धा होतो। चला बॉल द्यायचा आहे, बॉल द्यायचा आहे, बॉल। या अनिश्चितच्या खेळामध्ये आपण ज्या वेळेस मैदानामध्ये आलो कधी कधी आपल्याला हार सुद्धा पत्करावी लागले, परंतु त्या हारेने आपल्याला काहीतरी शिकवलंय की कुठल्या कारणामुळे हार झाली, कुठल्या कारणामुळे आपण पराभवाच्या छायेमध्ये गेलो, याचा उत्तर शोधण्यासाठी थोडीशी वेळ लागते। मग पुन्हा एकदा त्याच जोशाने, त्याच उद्देशाने, त्याच जिद्दीने उतरतो। आज नवीन हंगाम आहे मित्रांनो, नवीन हंगाम असल्या कारणाने तुम्हाला तीच जिद्द, तोच दरारा, तीच मेहनत, आणि गावासाठी लढायचं आहे, गावासाठी घडायचं आहे, नवीन वर्षासाठी गावासाठी काहीतरी करायचं आहे, हेच मनामध्ये सगळे घेऊन उतरलेत। जिंकायचं आहे सगळ्यांना, परंतु हारही पत्करायचे आहे काही कारणा, आणि त्या हार मधून काही वेळी शिकायला भेटतं, आणि शिकत असताना मोठं व्हायला भेटतं। किंबहुना आयुष्यामध्ये तुम्ही प्रॉपर कधी शिकलात ते अजून सुद्धा सक्सेस झालेलं नाही आहे। आयुष्यामध्ये जेवढे तुम्ही जास्ती शिकाल ना तेवढे कमीच असेल। स्ट्राइक एंड वरती विशाल लाड मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय। अक्षय कोण आहे? केवल दुसऱ्या षटकासाठी किमान वयाच्या 17-18व्या वर्षी आज गावचं क्रिकेट खेळतोय। बघा तितकासा अनुभव नाही आहे, परंतु आपल्या प्रॅक्टिसच्या जोरावरती, आपल्या टॅलेंटच्या जोरावरती तो मैदानामध्ये 11 खेळाडूंमध्ये तो आलाय। कारण गावचं क्रिकेट असं असतं ना की आपल्याला एका गावातून 11 खेळाडू निवडायचे असतात, मग ते 11 खेळाडू कुठले असतात याचा काय आपल्याला परफॉर्मन्स बघूनच खेळावा लागतं। परंतु एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, गावचं क्रिकेट खेळत असताना ओमकारजी राजकारण थोडंसं बाजूला ठेवा, कारण राजकारणामुळे या चेंडूवरती आपण या चेंडू नंतर बोलूया। लॉंग स्टॉप रीजन मध्ये चेंडू खेळला, 1 धाव पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न, 2 धाव आपण केल्या। आपण राजकारणाबद्दल बोलत होतो की बरेचसे गाव असतील की राजकारणामुळे टीमा उद्ध्वस्त झाल्यात। चांगले खेळाडू असताना सुद्धा कधी अ टीम होते, कधी ब टीम होते, कधी सी सुद्धा टीम होते। मग जे प्लेयर चांगले असतात ते डिवाइड झालेले असतात, त्यामुळे गावाचं नाव कुठेतरी मागं जातं। तुम्ही एक संघ बनवा, मजबूत संघ बनवा, एकमेकांच्या विरोधात काड्याकुड्या करू नका मित्रांनो, तुमचा संघ नक्की यशस्वी होईल। पुढचा बॉल विशाल लाड्यांसाठी, स्लोअर पद्धतीचा चेंडू, चांगल्या स्वरूपाचा चेंडू आला, धावसंख्या थांबलेली 10 या आकड्यावरती, 10ची धावसंख्या। बघा मैदान सोडायचं नाही ते सगळेच जण म्हणतायत, जोपर्यंत आपण जिंकत नाही ना तोपर्यंत आपल्याला लढायचं आहे, लढता लढता घडायचं आहे। आणि
गावचं क्रिकेट खेळायचं आहे, गावचं क्रिकेट खेळत असताना तालुक्याचं क्रिकेट खेळायचं आहे, तालुक्याचं क्रिकेट खेळत असताना आपल्याला जिल्ह्याचं क्रिकेट खेळायचं आहे आणि तदनंतर याच गावामधला याच विभागामधला एखादा खेळाडू असाही आपल्याला पाहायला मिळेल की तो ISPL मध्ये जाताना सुद्धा पाहायला मिळेल, किंबहुना ओपनचं क्रिकेट सुद्धा खेळताना पाहायला मिळेल, परंतु त्यासाठी लागणारी मेहनत ही आपल्या हातामध्ये असते. पुढचा बॉल यावेळेस सुंदर चेंडू खेळलाय, पाहिलं ग्रीजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव घेतली, एकाच धावेवरती समाधान मानलंय. धावसंख्या 1 ने वाढेल. धावफलक यावेळेस 11 या आकड्यावरती, धावफलकावरती आपण धावा पाहतोय. षटकातील 5 चेंडूचा खेळ संपला, शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. बघा आपण पंचांचं सुद्धा कौतुक करूया, त्यापेक्षा आपण आयोजकांचं कौतुक करूया, कारण आयोजक हे रोहा तालुक्याचे आहेत, परंतु त्याने कुठले मुंबईचे किंबहुना कुठल्या पुण्याचे किंबहुना कुठल्या रत्नागिरीच्या अंपायर्स आणले नाही आहेत. रोहा तालुक्यातलेच ग्रामीणचेच ऑफिशियल पंच आणलं, त्यांना संधी दिली. मित्रांनो, संधी द्या, गावच्या क्रिकेटला संधी द्या, गावच्या खेळाडूंना संधी द्या, तालुक्याच्या खेळाडूंना संधी द्या आणि त्यांना मोठं नेण्याचं काम हे निश्चितपणे आयोजक करत असतात. पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक. ज्या ठिकाणी आपण पाहिलं ना तर सुंदर झेल घेतला गेला फलंदाज बाद. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. 6 चेंडू 14 धावा, 14 धावा 6 चेंडू. कोण जिंकणार कोण हारणार यासाठी चाललेला हा टास. चला स्पीडअप करायचं आहे. मी वारंवार तुम्हाला यासाठी सांगतो की ओमकारजी फायनलचा सामना किमान आपल्याला 2 षटकाचा तरी खेळवायचा आहे. आपल्या क्रिकेटमध्ये फार बदल होऊन गेले. आपण मध्ये एक याच मैदानावरती TPL स्वरूपाची स्पर्धा आणली, ती जास्तीची वेळ राहिलेली नाहीये, परंतु येणाऱ्या काळामध्ये याच मैदानावरती किंबहुना 50,000 1 लाख या रकमेच्या स्पर्धा होतील, यात मात्र तील शंका नाहीये. स्ट्राइक एंडवरती विशाल लाड, शेवटचं अंतिम षटक अक्षय मैदानाच्या आतमध्ये. अक्षयचं म्हटलं ना तितकासा तो क्रिकेटही चांगला खेळतो, परंतु त्यापेक्षा तो कबड्डी सुद्धा चांगले खेळतो आणि तो मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. स्ट्राइक एंड वरती यावेळेस विशाल लाड मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून येतो हा चेंडू, सीमारेषा पार, षटकार. बघा शांतता, संयम आणि तदनंतरचा कार्यक्रम, या गोष्टी निश्चितपणे विशाल लाडने दाखवून दिल्या. बघा त्यांच्याकडे अनुभव आहे, बऱ्याच वर्ष तो मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळला. आपल्या व्यवसायामुळे तितकासा जास्तीचा वेळ देता आलेला नाहीये, परंतु त्याच्यामध्ये असलेलं क्रिकेटचं कौशल्य तो अजून विसरलेला नाहीये. एक्स्ट्रा कव्हर मध्ये षटकार लगावणं म्हणजे आयऱ्या गायऱ्याचं काम नाहीये. धावफलकावरती धावा 6 निवडल्या, धावफलक 17 या आकड्यावरती. अजून सुद्धा 8 धावेची गरज. यावेळेस कार्पेटच्या आधारावरती हा चेंडू खेळा, 1 धाव घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न डेंजर एंडला विशाल लाड, सहजरित्या धाव पूर्ण. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढली, धावफलक 19 या आकड्यावरती. अजून सुद्धा 6 धावेची गरज. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. बघा ना 6 चेंडू होते, 14 धावेची गरज होती. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक षटकार लगावला, त्यांना माहिती आहे एक षटकार आला तर आपण सहजरित्या सामना जिंकू शकतो, परंतु अक्षयला ते समजायला लागेल की आता आपल्याला 1-2 बॉल तरी डॉट करावे लागतील, त्या पद्धतीने चेंडू टाकावे लागतील. विशाल लाड हा बऱ्याच वर्षाचा अनुभव घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलाय, बऱ्याच मैदानाचा अनुभव घेतला. या क्रिकेटच्या खेळातली बदाम त्यांनी बरीच खाल्लेली असेल, त्याच्यामुळे का होईना, परंतु त्याच्या माइंड मध्ये असलेला माइंडसेट काय आहे हे महत्वाचं आहे. पुढचा बॉल स्ट्राइक साठी विशाल लाड, अक्षय टू विशाल.
आखू टप्प्यातचा बॉल, चेंडू खाली पुन्हा एकदा छोटा मुलगा, थोडासा फंबल झाला, चेंडू होईल सीमारेषा पार, येतोय हा चौकार. धावसंख्या 23 या आकड्यावरती, अजून 2 धावेची गरज. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. चला स्पीड अप, स्पीड अप. एखादा डॉट बॉल, परंतु स्वीपर कव्हर मध्ये विजयाचा विजयश्री, येतोय हा चौकार. आणि मॅन ऑफ द मॅच बघा, मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातो यावेळेस ज्या खेळाडूने 10 बॉल स्पेस केले. 10 बॉल स्पेस करत असताना अंतिम वेळी, अंतिम ठिकाणी, अंतिम टप्प्यात ज्याने फलंदाजी केली, विशाल लाड, मॅन ऑफ द मॅच. कॅमेरामॅन फोकस करा. मिलिंदजी खांबे सरांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. सर या तुमचाही या स्पर्धेच्या वतीनं मान सन्मान केला जातोय. विशाल लाड या आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित राहायचा आहे. तळवली संघ चला मैदानाच्या आतमध्ये त्वरित जायचंय. आणि त्याच्या विरोधात असलेला संघ जय बजरंग वळके बी संघ. विशालजी लाड सर या मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी, आणि तुमचा या ठिकाणी सन्मान सुद्धा होणार आहे, त्यामुळे स्वतः तुम्हीच यायचं आहे. चला नेक्स्ट मॅच, चला त्वरित चालू करा. तळवली संघ उमेश सावंत. चला पुन्हा एकदा पुकार करतोय तळवली संघ. प्रथम टॉच विन जिंकून तळवली संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. उमेश सावंत आपल्याला पाहायला मिळतोय, सागर पाहायला मिळतोय. रोहा तालुक्यातील नामवंत खेळाडूंपैकी आपल्याला या संघांमध्ये मोठमोठे खेळाडू पाहायला मिळत आहेत. जय बजरंग वळके बी प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. चनेरा विभागातून आलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच वेळी या ठिकाणी दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी या. चला दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी आपण सामन्याला थोडासा उशीर करताय. चला थोडासा फास्ट घ्यायचा आहे. विशालजी लाड सर यांचा सुद्धा या स्पर्धेमध्ये आगमन झालं आणि खूप चांगली फलंदाजी. विशाल सरांना एक प्रश्न विचारेन की जो जोश आहे ना तो कुठनं आला, किंवा तो समालोचकांकडनं आला की रसिक प्रेक्षकांकडनं आला, याचा आपण निश्चितपणे त्यांच्याकडनं उत्तर घेऊया. मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूंना 10 चेंडू स्पेस केले, 10 चेंडू मध्ये स्पेस करत असताना तब्बल 19 धावा एंड वेळी आपल्याला पाहायला मिळाले, तोच मॅन ऑफ द मॅचचा विशालजी लाड. आणि त्या ठिकाणी यांचा या स्पर्धेच्या वतीनं मान सन्मान केला जातोय. या स्पर्धेची गोड ओळख आणि मायेची उबदार शाल देऊन हा मान सन्मान केला जातोय. वळके बॅट्समन चला. आणि दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी या आपण व्यासपीठाकडे टॉचबॉक्स मध्ये समालोचन कक्षामध्ये यायचं आहे.